हाय 104.2 माय FM ची मी आहे आरजे शुभी आणि आपलं हे जे हृदय असतं ते ऑलमोस्ट एका दिवसाला 1,00,000 टाइम धडकत असतं, लाईक बीट करत असतं. तसं म्हणाल तर लाईफ टाईमसाठी ऑलमोस्ट 3 बिलियन मोठा मोठा व नंबर आहे. सो इतक्यांदा जर आपलं हृदय धडकत आहे तर आपल्याला याची काळजी घेणं इम्पॉर्टंट आहे आणि एक्झॅक्टली त्याबद्दलच आज आपण इथे चर्चा करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे वर्ल्ड हार्ट डे सुद्धा आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, नवीन टेक्नॉलॉजीज काय आहेत हे आपण इथे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत सध्या आहेत अशोका मेडिकल हॉस्पिटलमधून डॉक्टर सुधीर शेतकर, हु इज कार्डिओलॉजिस्ट. हॅलो सर. आपल्या सगळ्यांना माहित आहे आपलं हृदयाचं कार्य काय आहे. हृदयाचं कार्य आहे पंपिंग करून पूर्ण रक्त शरीरामध्ये पाठवण्यात. सो हृदय इज लाईक अ मोटर विच इज पंपिंग ब्लड टू युअर होल बॉडी. पण ते करण्यासाठी हृदयाला पण रक्ताची गरज असते आणि ते प्रोव्हाइड करण्यासाठी हृदयामध्ये 3 रक्तवाहिन्या असतात ज्यांना आम्ही कोरोनरी आर्टरीज म्हणतो. कोरोनरी म्हणजे हृदय, आर्टरीज म्हणजे रक्तवाहिन्या. जेव्हा ह्या हृदयांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात त्याला आम्ही कोरोनरी आर्टरी डिजीज, शॉर्ट फॉर्म मध्ये CAD असं नाव दिलेलं आहे. अँड मोस्ट ऑफ द टाइम्स सगळ्यात मुख्य कारण हे ब्लॉकेज होण्याचं आहे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉल जमा होणे, ज्याला आम्ही ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतो. तर जेव्हा एखाद्याच्या रक्तवाहिनीमध्ये हे कोलेस्ट्रॉल डेव्हलप होऊन ब्लॉकेजेस होण्यास सुरुवात होते, दॅट इज नोन एज कोरोनरी आर्टरी डिजीज. तर हे ब्लॉकेजेस काही सडनली एखाद्याला 99% होत नाही. इट स्टार्ट्स फ्रॉम बिगिनिंग. स्लोली ब्लॉकेजेस वाढत जातात. जेव्हा ब्लॉकेज एका ठराविक लेवलपेक्षा जास्त होतात तेव्हा अशा पेशंट्सला बसताना काही त्रास होणार नाही, पण जेव्हा तो एक्झर्शन करतो किंवा एक्साइटमेंट असते किंवा काही स्ट्रेस घेतो तेव्हा हृदयाला रक्त पुरवठा कमी पडल्यामुळे हृदयामध्ये वेदना होतात, चेस्ट पेन होतो, छाती भरून येते. ह्याला आम्ही अंजायना असं म्हणतो. अंजायना मीन्स हृदयाला रक्त पुरवठा कमी असल्यामुळे हृदयामधून जे त्रास होतो दॅट इज अंजायना. हे बसताना नाही होणार, जेव्हा आपण आरामात असतो तेव्हा हे होत नाही, फक्त एक्झर्शन वरती होतो. सो दॅट इज स्टेबल अंजायना. बरोबर. पण काही लोकांमध्ये जर ब्लॉकेज खूप जास्त झालेला आहे किंवा सडनली हृदयाच्या रक्तवाहिनीच्या आत जे कोलेस्ट्रॉल डिपॉझिट झालेलं आहे त्याच्यामध्ये चीर पडली आणि रक्ताची गुठली बनली तर रक्तवाहिनी सडनली ब्लॉक होऊ शकते. आणि जेव्हा रक्तवाहिनी 100% बंद होऊन जाते तेव्हा पेशंटला बसताना सुद्धा रेस्टमध्ये सुद्धा त्रास होतो आणि दॅट इज हार्ट अटॅक. सो अंजायना आणि हार्ट अटॅक दोन्ही एकाच आजाराचे 2 रूप आहेत. अंजायनामध्ये पेशंट स्टेबल असतो, फक्त एक्झर्शन केल्यावरच त्याला त्रास होतो, बसल्यावर काही त्रास होत नाही. पण अटॅक जर आला तर पेशंटचं पूर्ण रक्तवाहिनी बंद झालेली असते आणि त्याच्यामुळे जे त्रास होतो दॅट आम्ही जे म्हणतो की सडन कार्डियाक अरेस्ट किंवा जे इव्हेंट प्रमाण वाढलंय खूप. त्याचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे कारण की आतापासून 2-3 दशकापूर्वी दिस वॉज इन डिजीज ऑफ एल्डरलीज, 60च्या वरच्या लोकांमध्येच व्हायचं, पण आता सडनली वी आर सीइंग व्हेरी यंग पीपल कमिंग. तर माझ्या तर सगळ्यात यंग एज म्हणजे 28 वर्षाचं पण हार्ट अटॅक बघितलेला आहे मी. सो हे जे रिस्क फॅक्टर्स वाढलेले आहेत आता सध्या, वेस्टर्नायझेशन ऑफ अवर सोसायटी, डाएट चेंज झालेला आहे, फिजिकल इनॅक्टिव्हिटी, स्ट्रेस लेवल, लठ्ठपणा वाढलेला आहे. सो दीज आर ऑल द पॉझिटिव्ह फॅक्टर्स फॉर दिस कोरोनरी आर्टरी डिजीज. ॲब्सोल्युटली. सो सर, जेव्हा आपण ब्लॉकेजेस बद्दल बोलत असतो, अँजिओग्राफी ही आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याही पलीकडे राईट नाउ वी आर सिटिंग इन 2023 काय नवीन टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत. इंट्राव्हेस्क्युलर अल्ट्रासाउंड, IVUS ज्याला आपण म्हणतो, हे मी ऐकिवात आहे माझ्या. सो काय सांगाल या टेक्नॉलॉजी बद्दल? अँजिओग्राफीमध्ये आपण हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये इंजेक्शन देऊन बाहेरून त्याचे फोटोग्राफ्स काढतो. सो बेसिकली अँजिओग्राफी रक्तवाहिनीचं बाहेरून बघायचं पिक्चर दाखवते, त्याच्यावरून आपल्याला कळतं की इथे ब्लॉकेज आहे, किती आहे. तर अँजिओग्राफीमध्ये जेव्हा क्रिटिकल ब्लॉकेज असतो तेव्हा डेफिनेटली ते क्रिटिकल आहे, कमी आहे तर डेफिनेटली कमी आहे. पण बऱ्याचदा बॉर्डरलाईन ब्लॉकेजेस असतात काही लोकांमध्ये जे की खूप क्रिटिकल पण नाही आहेत, एकदम नॉर्मल पण नाही आहेत, पण त्याच्यावरती आपल्याला खूप अंदाजेबाजी करावी लागते. एका डॉक्टरला वाटेल की ते 60% आहे, एकाला वाटेल की 70%. सो दिस इज ऑन बॉर्डरलाईन ब्लॉकेजेस. तर त्यांच्यामध्ये आपल्याला स्टेंट टाकायला पाहिजे का, त्यांच्यामध्ये आपल्याला काही ऑपरेट करायला पाहिजे का, हे इट्स अ व्हेरी बिग डिसिजन. कारण की काही लोकांमध्ये बॉर्डरलाईन ब्लॉकेजमुळे काहीच त्रास होत नाही, त्यांना आपण काहीच नाही केलं, औषधांवरती ठेवलं तर तरी पण दे कॅन बी फाईन फॉर लॉंग मेनी इयर्स. तर तशा पेशंटला कसं शोधायचं, तर त्यासाठी द नेक्स्ट लेवल ऑफ टेक्नॉलॉजी व्हॉट वी यूज इज इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग. तर इंट्राव्हॅस्क्युलर म्हणजे रक्तवाहिनीच्या आत जाऊन, इमेजिंग म्हणजे बघणे, इमेज करणे. आणि त्याचे 2 मुख्य प्रकार आहेत. त्याच्यामधलं पहिलं जे तुम्ही सांगितलं आता IVUS, इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाउंड, आणि दुसरं एक प्रकार आहे ज्याला मी म्हणतो OCT, दॅट इज ऑप्टिकल कोहेरन्स टोमोग्राफी. सगळे त्याचे शॉर्ट फॉर्म्स आहेत. तर IVUS म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सोनोग्राफी तर माहित असेल, सगळ्यांनी एखाद्या वेळी सोनोग्राफी केली असेल. तर हे सोनोग्राफीचं टेक्नॉलॉजी एक छोट्या सूक्ष्म कॅथेटरमध्ये टाकून ते कॅथेटर आम्ही हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये टाकतो आणि पूर्ण आतून रक्तवाहिनीचं स्कॅनिंग करतो.
जेणे की हृदयाची जी रक्तवाहिनी आहे त्याचं मल्टिपल लेवलवरती आमचे स्कॅन मिळतात आणि Right. आपण खूप मिलीमीटर्सच्या मेजरमेंट्स पर्यंत आपण मेजर करू शकतो की ती रक्तवाहिनी किती मोठी आहे, हा. त्याच्यात जर ब्लॉकेज झाला तर किती पर्सेंट आहे, त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं पर्सेंटेज किती आहे, बरोबर. फक्त कोलेस्ट्रॉल आहे की ते ब्लॉकेजेस कॅल्शियमनं बनलेले आहेत, Oh, yes. ते ब्लॉकेजेस काही काही लोकांमध्ये खूप फायब्रोसिस असतं म्हणजे कडक असतं ते ओपन अप होत नाही खूप इझिली. Absolutely. तर तो ब्लॉकेजेस एकतर खरोखर क्रिटिकल आहे की नाही आहे, तर मग ते ब्लॉकेज कशाने बनलेलं आहे, राईट राईट. अँजिओप्लास्टी करत असताना आपण काय काय काळजी घेऊ शकतो, ऍब्सोल्युटली. किती मोठं स्टेंट घ्यायचं, हे सगळे ॲक्युरेटली आपण मेजर करू शकतो आयवसच्या सहाय्याने. ओके. आणि आयवस सारखंच दुसरं ओसीटी जे मी तुम्हाला आता जसं सांगितलं, ओसीटी आणि आयवस दोन्ही लगभग सारखे काम करतात, फक्त टेक्नॉलॉजी वेगळी आहे. अच्छा. आयवस मध्ये अल्ट्रासाऊंडचा वापर होतो आणि ओसीटी मध्ये इन्फ्रारेड लाईटचा वापर होतो. तर इन्फ्रारेड लाईट असल्यामुळे ते जरा जास्त ॲक्युरेट असतं, पण डेफिनेटली दोन्ही टेक्नॉलॉजीज एकमेकांना पूरक आहेत. ऍब्सोल्युटली. तर दोन्हीमध्ये आपल्याला सेम गोष्टी कळतात. अच्छा. ओसीटी मध्ये एक एक्स्ट्रा गोष्ट असं कळते की ओसीटी मध्ये आपण मायक्रोस्कोपिक लेवलवरती पण रक्तवाहिनी बघू शकतो, खूप छोट्या लेवलवरती जाऊन. ओके. तर यंग लोकांमध्ये, कमी वयामध्ये जे लोकांना अटॅक येतात, मोस्ट ऑफ द टाइम ह्या लोकांमध्ये ब्लॉकेजेस नसतात. हा हा. त्यांच्यामध्ये फक्त हृदयाच्या रक्तवाहिनीमधला आतला थर, ज्याला आम्ही इंडोथिलियम म्हणतो, त्याचा चीर पडलेली असते किंवा त्यात छोटासा एक अल्सर झालेला असतो. अच्छा. त्याच्यामुळे तिथं रक्ताची गुठली बनते आणि अटॅक येतो. ओके. त्यांच्यामध्ये युजली स्टेंट टाकून ब्लॉक ओपन अप करणं इज नॉट जस्टिफायबल बिकॉज ब्लॉकेजेस नाहीये. बरोबर बरोबर. पण जेव्हा एखाद्याला अटॅक आलेला असतो, जेव्हा रक्ताची गुठली असते तिथे, तेव्हा तुम्ही फक्त अँजिओग्राफीवरून नाही सांगू शकत की ते जे ब्लॉकेज आहे ते फक्त रक्ताची गुठली आहे की त्याच्या मागे खरोखर एक ब्लॉकेज लपलेला आहे. राईट. तर स्टेंट टाकायचं की नाही, तर हे डिसिजन घेण्यासाठी ओसीटीचा खूप फायदा होतो. ओसीटी करून आपण क्लिअरली बघू शकतो की हे जे ब्लॉकेज आहे, जर ते फक्त रक्ताची गुठलीमुळे आहे तर ते तर रक्तपात्याच्या इंजेक्शन बिघडून जाईल. ऍब्सोल्युटली. स्टेंट टाकायची गरज नाहीये, कारण की तुम्हाला स्टेंट आयुष्यभर तुमच्या बॉडीमध्ये राहणार आहे. अगदी. बट इफ ओसीटी टेल्स की नो, तिथे क्लॉट पण आहे, रक्ताची गुठली पण आहे आणि सोबत आत खूप जास्त ब्लॉकेज आहे किंवा अथेरोस्क्लेरोटिक प्लाक रप्चर झालेला आहे, मग त्याच्यामध्ये आम्ही स्टेंट टाकतो. सो दिस टेक्नॉलॉजीज हेल्प अस टू प्रिव्हेंट अननेसेसरी स्टेंटिंग. त्यांच्यामुळे आपल्याला इन्फॉर्मेशन पण मिळते की खरोखर करायला पाहिजे की औषधानेच ठेवू शकतो आपण. टेक्नॉलॉजीमुळे आपलं आयुष्य खूप इझी झालेलं आहे, या गोष्टी डिटेक्ट करणं रादर इझी झालेलं आहे. दिस वन मोर टेक्नॉलॉजी FFR सर, राईट, त्याबद्दल काय सांगाल? जसं मी तुम्हाला आता सांगितलं, इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंग. इंट्राव्हॅस्क्युलर इमेजिंगमध्ये आपण प्रत्यक्षदर्शी जाऊन ब्लॉकेज बघतो. राईट. FFR इज वन टेक्निक ज्याच्यामध्ये की आम्ही तो ब्लॉकेज खरोखर त्रास देतोय का पेशंटला ते माहिती करतो. FFR चा अर्थ आहे फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व. ओके. आता सर्वसामान्य माणसाला मी खूप सोप्या पद्धतीने समजवतो. सपोज तुमच्याकडे एक पाईपलाईन आहे आणि तुम्ही पाणी देताय, राईट. जर पाईपलाईनला मी मध्ये दाबली तर पुढचं प्रेशर काय होईल? ड्रॉप होईल. राईट. पाण्याचं प्रेशर पुढे ड्रॉप होईल. बरोबर. सिमिलरली हृदयाची रक्तवाहिनी जेव्हा हृदयाला रक्त पुरवठा करते, सपोज एक ब्लॉकेज आहे मध्ये, राईट, तर ते ब्लॉकेज जर जास्त असेल तर पुढचं प्रेशर कमी होईल. ओ येस. हो. तर जे पेशंट ज्यांना बॉर्डरलाईन ब्लॉकेजेस आहेत, तर ह्या ब्लॉकेजमुळे खरोखर हृदयाला रक्त पुरवठा कमी होतोय की नाही ते सिद्ध केल्याशिवाय आपण स्टेंट नाही टाकायला पाहिजे. काही लोकांमध्ये ब्लॉकेजेस फक्त दिसण्यापुरते असतात, त्याच्यामुळे काही त्रास नसतो. पण ते सिद्ध कसं करायचं? तर आम्ही काय करतो, हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये एक प्रेशर वायर टाकतो. त्या वायरच्या टिप वरती एक प्रेशर सेन्सर असतो. बरोबर. तो ब्लॉकेजचं पुढचं प्रेशर मोजतो आणि दुसरं ब्लॉकेजचं पहिलंच प्रेशर मोजतो आपण. जर एखादं ब्लॉकेज फक्त दिसण्यापुरतं असेल आणि जास्त नसेल तर पहिलंच आणि पुढचं प्रेशर दोन्ही इक्वल असतात. ह्या दोघांचं रेशो काढतो तर रेशो 1 असतं. पण जसं जसं ब्लॉकेज वाढत जातं पुढचं प्रेशर ड्रॉप होत जातो आणि हे रेशो कमी कमी होत जातो. 0.95, 0.9, 0.8 असं कमी कमी होत जातो. तो 1चा अर्थ आहे की 100% ब्लड फ्लो जातोय, ते ब्लॉकेज काही त्रास देणारा नाहीये, नो नीड टू डू एनिथिंग. 0.95 चा अर्थ आहे की ह्या ब्लॉकेजमुळे फक्त 5% ब्लड फ्लो कमी होतोय, 95% ब्लड फ्लो जातोय. स्टडीज मध्ये असं सांगण्यात आलं आहे की एखाद्याचा FFR जर 0.8 किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल तशा लोकांमध्येच स्टेंट टाकून काही फायदा होतो. अदरवाईज असे ज्यांचं मोर दॅन 0.80 आहे त्यांच्यामध्ये तुम्ही औषधांनी पण त्यांना 5-5 वर्ष पण पेशंट नॉर्मल राहतात. सो FFR इज अगेन वन टेक्निक जे अंदाजेबाजीला प्रिव्हेंट करते. तुम्ही ॲक्युरेटली सांगू शकता की हे ब्लॉकेज स्टेंट साठी आहे की नाही. इफ FFR इज नेगेटिव्ह, वी डोंट पुट स्टेंट. देर नो नीड ऑफ पुटिंग स्टेंट. तर देर आर पेशंट ज्यांना 3 ब्लॉकेजेस असतात, तर
तिन्ही ब्लॉकेजेस मध्ये स्टेंट टाकून आलं तर दॅट इज रॉंग. सो व्हॉट वी डू FFR, ज्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आहे त्याच्यामध्ये स्टेंट टाका, अगदी ज्याच्यात नाही आहे त्याला आपण औषधांनी ठेवू शकतो. Absolutely. सो दीज टेक्निक्स आर हे अँजिओग्राफीला पूरक आहेत, म्हणजे Right. डिसिजन मेकिंग मध्ये अननेसेसरी अँजिओप्लास्टी टाळण्यासाठी वी कॅन यूज FFR. आणि या सगळ्या आपल्या अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये वी हो, वी आर रुटीनली डुईंग इट. वाव, आय थिंक हे एक वेगळेपण आहे अशोका मेडिकल हॉस्पिटलचं. सर, आपल्याकडे वर्ल्ड हार्ट डे आहे, सो त्या निमित्ताने काय एक मेसेज तुम्ही आपल्या सगळ्या व्ह्युअर्सला आणि लिसनर्सला द्याल? मेसेज टाकायचा असेल तर मेसेज सिम्पल असायला पाहिजे. आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं हे खूप ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी आहेत, पण माझं म्हणणं असं असेल की आजार होऊ न देणे इज फार मोर इम्पॉर्टंट इन कोरोनरी आर्टरी डिझीज, बिकॉज 140 कोटी लोकांमध्ये हार्ट अटॅक मॅनेज करणं इज नॉट पॉसिबल. येस, ॲब्सोल्युटली. सो आपण हे जाणून घ्या की हृदयाचे ब्लॉकेजेसचे जे आजार आहेत दे आर मोस्ट ऑफ द टाइम लाईफस्टाईल रिलेटेड. हो, एखाद्याला फॅमिली हिस्ट्री असेल ते वेगळी गोष्ट आहे, त्यांना आपण साईडला ठेवू, ते खूप कमी असतात. पण मोस्ट ऑफ द टाइम्स हे जे यंग एजमध्ये अटॅक येत आहेत, हे जे कमी वयामध्ये आपल्याला ब्लॉकेजेसचं प्रमाण बघायला मिळतं, दिस ऑल आर लाईफस्टाईल रिलेटेड. हे आपल्याला 40 वर्षापूर्वी नव्हते, आपल्या आजोबांमध्ये पण आपण वी कॅन सी इझिली ॲट अवर होम्स, वी हॅव नॉट सीन दॅट मच. तर का झालेलं आहे इन्क्रीज? सो जे रिस्क फॅक्टर्स आहेत, काय काय रिस्क फॅक्टर्स आहेत आपल्यामध्ये ब्लॉकेज होण्याचे? हायपरटेन्शन, डायबिटीज, Right. हाय कोलेस्ट्रॉल, लठपणा, फिजिकल इनॅक्टिव्हिटी. आता असं म्हणण्यात आलेलं आहे की फिजिकल इनॅक्टिव्हिटी इज न्यू स्मोकिंग. हो, लाईक स्मोकिंगमध्ये जितकं रिस्क असतो हार्ट अटॅक येण्याचं, दॅट इज इक्वलंट टू अ पर्सन हु इज फिजिकली इनॅक्टिव्ह. यंग एजमध्ये स्मोकिंग, टोबॅको यूज, स्ट्रेस. Stress is a very big risk factor because stressful lifestyle, continuously you are on your toes, targets, these all things. Many, everywhere it is there. we can relate. So yeah, so these all continuously put stress on your heart and your cardiovascular system. आणि त्याच्यामुळे हे जे आजार आहे हे ऍक्सलरेट होत आहेत, हे कमी एज मध्ये होत आहेत. Yes. सो प्रायमरी प्रिव्हेन्शन, व्हॉट इज प्रायमरी प्रिव्हेन्शन? तुम्हाला ब्लॉकेजेस झालेले नाही आहेत, होऊच न देणे इज प्रायमरी प्रिव्हेन्शन. Absolutely. एकदा झाल्यानंतर त्याला मॅनेज करणं इज डिफरंट थिंग. सो प्राइमरी प्रिवेंशन काळाची गरज है, बिकॉज पैंडेमिक तो आपको मालूम होगा. पैंडेमिक का मीनिंग क्या होता है? पैंडेमिक का मीनिंग होता है एक साथ बहुत सारे लोग उस बीमारी के आ जाना, राइट? कोरोना पैंडेमिक, एकाच वेळी इतके लोकांना कोविड झालं. बरोबर. तुमची हेल्थ केअर किती पण चांगली असेल, जर एकाच वेळी इतके पेशंट आले तर इट्स नॉट पॉसिबल टू मॅनेज. इवन वेस्टर्न कंट्रीज कुड नॉट मॅनेज कोविड प्रॉपरली. सिमिलरली जस्ट इमॅजिन करा जर कोरोना आर्टरी डिझीजचं पॅन्डेमिक झालं तर. सो प्रिव्हेन्शन इज मच बेटर. सो वी हॅव टू प्रिव्हेंट दिस. फिजिकल इनॅक्टिव्हिटी टाळा. इट्स व्हेरी डिफिकल्ट. काफी बऱ्याच लोकांना वेळ काढून एक्सरसाइज करणं जमत नाही, पण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी करू शकता. डू नॉट टेक लिफ्ट टिल 3rd फ्लोर. 1 किलोमीटर मध्ये कुठे जायचं असेल तर यू गो बाय वॉकिंग. वेन एव्हर यू आर वॉकिंग, डू ब्रिस्क वॉकिंग. फास्ट वॉक करायचं, 10 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर आय एम गिव्हिंग यू. या सिंपल 60 मिनिट्स 60 सेकंड्स मध्ये 60 स्टेप्स क्लाइंब करणं, दॅट इज समथिंग विच इज ब्रिस्क वॉकिंग. Try to control your weight. That is very important. Smoking, tobacco use must be avoided at any cost. You should not start smoking and avoid. Ask others who are smoking to prevent, to stop smoking. Plus, hypertension, diabetes, high cholesterol. आता हे तुमच्या हातात नाहीये, कधी होणार आहे तर ते चेक करत राहायचं. That is what we call health checkups. So everyone more than 40 years of age should get this routine basic health checkup, like शुगर चेक करणे, कोलेस्ट्रॉल चेक करणे, ब्लड प्रेशर चेक करून घेणे, एखाद्या वेळी स्ट्रेस टेस्ट करणे जर तुम्हाला सिम्पटम्स असतील तर. आणि जरी तुम्हाला सिम्पटम्स चालू झाले तर लवकर चेकअप करून आपण हे अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करून त्याला मॅनेज करू शकतो. ॲब्सोल्युटली. सो असं दिल का ख्याल तो हम सब रखना ही चाहते हैं, पण मला असं वाटतंय की आपण ते मेडिकल लेवलला सुद्धा ठेवला पाहिजे. आणि जे जे तुम्ही सर तुम्ही सांगितलेलं आहे त्या गोष्टी वी मस्ट फॉलो, आणि आजपासून सुरुवात केली तर काही हरकत नाही. सो थँक्यू सो मच, तुम्ही एवढी सगळी इन्फॉर्मेशन आम्हाला दिली. आणि इन केस काही झालं तर अशोका मेडिकल हॉस्पिटल आहेच. येस, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, बाकी आम्ही आहोत. या